गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण शिकणार आहोत प्रेपोजिशन्स ऑफ टाईम, म्हणजे वेळेसंदर्भात जी प्रेपोजिशन्स शब्दयोगी अव्यय वापरतात ती आपण बघणार आहोत. पहिलं सेंटेन्स, द स्टुडंट्स मेट डॅश डॅश मंडे. आता मंडेच्या आधी काय येणार तर ऑन. ऑन मंडे. ऑन मंडे काय येतं तर विशिष्ट दिवस आपला सांगितला आहे म्हणून ऑन मंडे. द प्रोग्रॅम इज डॅश 26 ऑफ फेब्रुवारी. आता 26 ऑफ फेब्रुवारी परत इथं डेट दिलेली आपल्याला, वेळ सांगितलेली आहे. विशिष्ट दिवस आहे फेब्रुवारीतला 26 तारीख. हा विशिष्ट दिवस आहे, विशिष्ट तारीख आहे म्हणून याच्या आधी पण येतं ऑन. ऑन मंडे, ऑन 26 फेब्रुवारी. नेक्स्ट आहे दे लिव्ड इन दिल्ली. आता इथे येणार फॉर. फॉर याच्यासाठी येणार की किती दिवस ते राहिले, एक विशिष्ट पिरियड दिला आहे, कालावधी माहिती आहे आपल्याला की 2 वर्ष ते राहिले, तर 2 वर्षाचा पिरियड आपल्याला माहिती आहे, कालावधी माहिती आहे म्हणून फॉर. वी वर्कड फॉर ए लाँग पिरियड. आम्ही खूप दिवस काम केलं. अ लाँग पिरियड आहे, म्हणजे जास्त मोठा पिरियड दिला आहे म्हणून फॉर अ लाँग पिरियड असं आपण म्हणतो. नेक्स्ट, द मीटिंग इज शेड्यूल्ड. मीटिंग कधीपासून सुरू झाली 10:30 सकाळी 10:30 ते दुपारी 12पर्यंत. आता 10:30 पासून 12पर्यंत म्हणून फ्रॉम. नेक्स्ट, द कॉलेज रिमेन्स क्लोज्ड. आता नोव्हेंबरच्या आधी काय येणार, हा नोव्हेंबर हा पिरियड दिला आहे, हा विशिष्ट पिरियड म्हणजे नोव्हेंबरमध्येच फक्त कॉलेज बंद आहे, बंद असतं, एरवी चालू असतं म्हणून इथं येणार इन. नेक्स्ट, वी मे रीच देअर 10 o'clock. आता आम्ही मे रीच म्हणजे कदाचित पोहोचू, शक्यता आहे, त्यामुळे इथं आपण काय म्हणतो वी मे रीच देअर, आम्ही तिथे पोहोचू 10पर्यंत. नॉट एक्झॅक्टली ॲट 10 o'clock, म्हणजे बरोबर 10 वाजता असं नाही, तर 10पर्यंत. अशावेळी म्हणायचं बाय 10 o'clock. त्यानंतर वी हॅव बीन लर्निंग इंग्लिश 2015. आता वी हॅव बीन लर्निंग म्हणजे आपण शिकत आहोत, अजून क्रिया चालू आहे शिकण्याची, संपलेली नाही. केव्हापासून आपण शिकत आहोत, सिन्स. इथं येतं सिन्स 2015. का तर आपल्याला आपण नेमकी केव्हापासून सुरू झाले सांगितले, म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला माहिती आहे की 2015 पासून आपण शिकत आहोत. हा इथं मेन्शन केल्यामुळे सिन्स येतं. ही विल गो फॉर अ ट्रिप ड्युरिंग विंटर. इथं येणार ड्युरिंग विंटर. आता ड्युरिंग विंटर का आलं तर तो ट्रिपला कधी विंटरच्या सीझनमध्ये, विंटर 4 महिन्याचा सीझन असतो, तर त्यामध्ये विंटरमध्ये तो केव्हाही जाऊ शकतो, म्हणजे विंटरच्या सीझनमध्ये म्हणून ड्युरिंग विंटर. आणि आणखी काही आपण प्रेपोजिशन ऑफ टाईम आपण बघूया. नेक्स्ट, वी वर्क टिल. टिलचा अर्थ काय होतो, विशिष्ट कालावधीपर्यंत, म्हणजे आम्ही लेट नाईट म्हणजे रात्री उशिरापर्यंत काम करतो. ही हॅज नॉट पेड द फीज अंटिल टुडे. इथं येणार अंटिल. आजपर्यंत त्यांना दिलेली नाही आहे, नॉट आहे अंटिल, आजपर्यंत त्यांना फी दिलेली नाही. दे रीच्ड द स्टेशन. ते स्टेशनला केव्हा पोचले, बिफोर 7 o'clock, म्हणजे 7 वाजण्यापूर्वी ते स्टेशनवर पोचले. आणि इथे काय येणार, द मॅच बिगॅन. मॅच सुरू झाली आफ्टर म्हणजे नंतर, आफ्टर अंपायर्स डिसिजन. अंपायरच्या निर्णयानंतर, अंपायरच्या डिसिजननंतर मॅच सुरू झाली. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.